बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। अनिल परब यांना देखील आता कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे, कारण सुनावणी 20 मार्च पर्यंत तहकूब करण्यात आली आहे आणि तोपर्यंत अनिल परब यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये असे कोर्टाने निर्देश दिलेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। जस्टिस रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता अनिल परब यांना देखील कोर्टाचा दिलासा। म्हणजे अवघ्या 34 मिनिटाच्या सुनावणीमध्ये हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला। आणखीन योगायोग म्हणजे कसं आहे की अवघ्या 34 मिनिटाच्या दुसऱ्या सुनावणीमध्ये सुद्धा अनिल परब यांनाही दिलासा मिळाला। 20 मार्च पर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे आणि 20 मार्च पर्यंत त्यांना कोणतीही अटक करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले, त्यामुळे हा त्यांना मोठा दिलासा नक्कीच मानला जातोय। ज्या गुन्ह्यावरनं दापोली साई रिसॉर्ट या सगळ्या इशारानं म्हणजे मोठं स्खलन झालं, ॲडव्होकेट अमित देसाई यांनी जोरदार युक्तिवाद केला। ईडीच्या वतीनं अनिल सिंह यांनी सुद्धा बाजू मांडली की त्यांना सुद्धा अटकपूर्व जामिनासाठी त्यांना कोर्टात जाता येतं, दाद मागता येतं, पण त्यांनी मागितली नाहीये। मग अटकेची भीती कशाला हा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला। पण या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान सगळ्यात महत्वाचं जे आज युक्तिवादामध्ये समोर आलं ते म्हणजे की किरीट सोमय्या यांचं नाव वारंवार यांना माहिती कशी आधी समजते यावर आश्चर्य व्यक्त केलं आणि हाच मुद्दा अमित देसाई यांनी अधिक प्रेस केला आणि खरं तर याच मुद्द्याच्या आधारावर कोर्टाचं मत झालं असावं अशीही चर्चा सुरू झाली। पण एक मात्र निश्चित की अनिल परब यांना 20 मार्च पर्यंत जी सुनावणी होणार आहे तोपर्यंत त्यांना दिलासा हा देण्यात आलेला आहे। हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ अनिल परब यांना मिळालेला दिलासा हा नक्कीच महत्वाचा मानला जातोय। पण या सगळ्या विषयामध्ये ईडीनं एक भूमिका अत्यंत महत्वाची स्पष्ट केली आहे की ईसीआय दाखल झालाय, त्यानुसार ईडी आपली कारवाई करत राहणार, कारण कोर्टानं ईसीआयच्या तपासावर कोणत्याही प्रकारचा स्टे दिला नाहीये। हे सगळ्यात महत्वाचं नक्कीच मानलं जातं। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होत आहेत। ठाकरे गटाचे नेते बबन घोलप यांच्या कन्येनं भाजपमध्ये प्रवेश केलाय, तसंच काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी मंत्री अनंतराव देशमुख हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तर राष्ट्रवादीच्या नाशिकमधील अश्विनी पवार या सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, भाजपमध्ये आता इन्कमिंग सुरू झाले, अनेक चेहरे, नावाजलेले चेहरे भाजपमध्ये जात आहेत। नक्कीच प्राजक्ता, आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर महाविकास आघाडीतील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जवळपास 18 नेते जे आहेत हे प्रमुख चेहरे भाजपमध्ये आज प्रवेश करत आहेत। थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या पक्ष प्रवेशाला पोहोचतील। मात्र महत्वाचे चेहरे आहेत, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील आणि शिवसेनेचे असतील, या महत्वाच्या चेहऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 18 महत्वाच्या नेत्यांनी आज भाजपमध्ये राज्यातील प्रवेश केलेला आहे आणि जवळपास 25,000 कार्यकर्ते जे आहेत हे सुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात नेते आता भाजपकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तशा पद्धतीचे पक्षप्रवेश जे आहेत हे अलीकडे भाजपमध्ये होताना पाहायला मिळत आहेत आणि आज जे आपण चित्र पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रातील 18 महत्वाचे नेते जे आहेत त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। प्राजक्ता, निश्चितच विशाल, धन्यवाद या माहितीसाठी। शीतल म्हात्रे यांच्या वादग्रस्त व्हिडिओचे पडसाद विधानसभेत उमटलेत। हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा हे आधी समोर येऊ द्या, मगच कारवाई करा, असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले। तर व्हिडिओ व्हायरल करताना काहीच वाटलं नाही का, असा सवाल उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला। कालपासून जवळजवळ 14 पोरांना अटक केली आहे। आता हा व्हिडिओ ओरिजिनल आहे का मॉर्फ आहे याचा निर्णय ते येऊ द्या। लोकांच्या घरी 2-2 वाजता पोलीस जाऊन त्या पोरांना घेऊन येत आहेत, त्या पोरांची चुकी काय हे तर कळू द्या। अध्यक्ष महोदय, आपण संवेदनशील होईल, अध्यक्ष महोदय आपण संवेदनशील होऊन याला उत्तर तर द्या। मुख्यमंत्री महोदय, असं अटक बरं नाही। रात्री 2 वाजता उचललं, ठीक आहे, तपासाचा भाग आहे, करताना काय वाटलं नव्हतं का? अशा गोष्टी करताना त्या बाबतीत काय वाटत नव्हतं? पोलिसांचं काम करतायत, तपासामध्ये सगळ्या बाबी पुढे येतील आणि तपासामध्ये सगळ्या गोष्टी पुढे आल्यानंतर पोलीस त्याच्यामध्ये कोण दोषी आहेत ते शोधतील। पण ते ठीक आहे, चला लेंगे।
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीनं कारवाईचा बडगा उगारलाय. मात्र त्याआधीच मुश्रीफांना दिलासा मिळालाय. मुश्रीफांना 2 आठवडे अटक करू नये असे आदेशच कोर्टानं दिलेले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यावरील अटकेची टांगती तलवार 2 आठवड्यापुरती टळलेली आहे. मुश्रीफांची ईडीच्या कारवाई विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता कोर्टानं दिलेल्या दिलाशानंतर मुश्रीफ दुपारी 3 वाजता ईडी कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत. यावेळी ते आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडणार आहेत. राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानं कर्मचारी संपावर गेलेत. यामध्ये सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालय आणि सरकारी कार्यालयांना या संपाचा मोठा फटका बसतोय. संप काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक 12वी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पेपर तपासणीवर त्याशिवाय बोर्डाचा निकाल वेळेवर जाहीर करताना विलंब होऊ शकतो आणि त्याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपावर पुन्हा एकदा जात असल्यानं बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे कर्मचारी आंदोलन करतायत. महाराष्ट्रातल्या पण 2005 नंतर लागलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा प्रकारची मागणी आहे. तर त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकारने ताबडतोब मार्ग काढला पाहिजे, ताबडतोब निर्णय त्याच्यामध्ये घेतला पाहिजे आणि हे आंदोलन मागे घेऊन लोकांना एक दिलासा दिला पाहिजे. दोघांनाही, लोकांनाही समाधानी केलं पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांना पण त्याच्यामध्ये समाधान दिलं पाहिजे. अशा प्रकारची आम्ही विरोधकांनी मागणी केलेली. ज्यावेळेस तो रिटायर होतो एखादा कर्मचारी, त्यानंतर त्याचं कठीण जीवन खरं सुरू होत असतं आणि या कठीण जीवनामध्ये त्याच्या पाठीशी उभं राहणं सरकारची जबाबदारी आहे. ती टाळू शकत नाही आपण. सर्वांचीच पुढची पिढी चांगली निघेल असंही कधी नसतं. अनेक अडचणी त्यांच्या पुढं जीवनापुढं उभ्या राहिलेल्या असतात. अशा वेळेस त्याला भक्कम पाठिंबा देणं आवश्यक आहे की ज्याने आयुष्यभर या देशाची सेवा केलेली आहे, राज्याची सेवा केलेली आहे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या मताचे अत्यंत आम्ही स्पष्टपणे आहोत. खऱ्या अर्थाने ह्यांना हा विषय कसा हाताळायचा किंवा विषय हाताळत असताना ह्याला न्याय द्यायचा की नाही द्यायचा हाच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आणि म्हणून मला असं वाटते की आज सर्व कामगार संघटनेने एकत्रित रीतीने येऊन काही करून घेऊन हा पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हा निर्धार केलेला आहे. आणि मला असा आत्मविश्वास आहे की सरकारला या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागणार आहे. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सर. सर, जुनी पेन्शन योजनाबाबत चर्चा सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन योजना सुरू करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. असे काँग्रेसनी तर भूमिका स्पष्ट घेतलेली आहे. काँग्रेस शासित 3ही राज्यामध्ये जिथे आम्ही सरकार आहे तिथे ओल्ड पेन्शन स्कीम आम्ही लागू केली आहे किंवा मान्यही केलेला आहे. त्यामुळे आमचं कर्मचाऱ्यांना विनंती करेन की स्ट्राईकवर न जाता वर्षभर वाट पहा, सरकार आमचं येणारच आहे. आपण सरकारला मदत करा, आम्ही तुमची स्कीम ही नक्की लागू करू. पण एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की 2005च्या दरम्यानपासून ही योजना लागू झाली, परंतु अटल बिहारी वाजपेयी सरकारचा जो प्रस्ताव आहे तो काँग्रेस पक्षांनी मान्य केला आहे. असं आहे की ज्या आजची परिस्थिती लक्षात घेता काँग्रेसनी निर्णय घेतलेला की 3 राज्यामध्ये लागू केलेली आहे आम्ही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही वेगळी भूमिकेचा प्रश्न उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा जो निर्णय घेतला होता, तुम्ही त्यांचे मित्रपक्ष होता त्यावेळेस मुख्यमंत्री काँग्रेसचा होता. मित्र पक्षाचा विषय नाही, आमची भूमिका मी सांगितली. त्यांची भूमिका काय त्यांना विचारतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नाशिकमधून निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा 3रा दिवस आहे आणि लॉंग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी सहभागी झालेत. शेतीमालाला हमीभाव, वन जमीन पट्टे मिळाले पाहिजेत अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे लाल वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. तर आंदोलक शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांची आजची बैठक रद्द झाली आणि आता ही बैठक उद्या होणार आहे. विधिमंडळ परिसरात सध्या गोंधळ सुरू आहे. थेट जाऊयात. कृपया मंचावरती यावं. या सर्वांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे. श्री सोनकवडे साहेब कृपया आपण
वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात आजपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तयार झालेला भाजीपाला, फळं आणि रब्बी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन करण्यात आले. तिकडे नंदुरबारमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे, तर अनेक ठिकाणी गारपीट झाले. नवापूरमध्ये नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं झाडानं पेट घेतला. तसंच तिकडे भुसावळमध्ये देखील पावसानं हजेरी लावली. तर अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र हवालदिल झालाय. अकोल्यातील पाणी प्रश्नावरून विधिमंडळ परिसरात आमदार नितीन देशमुख यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. अकोल्यातील पाणी योजनेला देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. त्याच्या विरोधात नितीन देशमुख यांनी आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून त्यांनी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलं. आपल्यासोबत आहेत नितीनजी, मला एक सांगा की आज तुमचं जे आंदोलन होणार आहे, कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे? सरकार त्या आंदोलनाकडे लक्ष देईल असं वाटतं? सरकार काय भूमिका घेते ह्या प्रश्नापेक्षा आम्हाला लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी जे आज आमच्या मतदारसंघातले अनेक प्रश्न असे प्रलंबित होते, त्याच्यासाठी आम्ही कधी अशी भूमिका नाही घेतली की म्हणजे यांनी अनेक प्रश्नावर यांनी स्थगित्या दिल्या, रस्त्यावर दिल्या, 25-15च्या दिल्या, 25-15चा निधी रद्द केला, नगरविकासचा निधी रद्द केला, माझ्यावर एंटिकरस्वींची चौकशी लावली. ह्या संदर्भात आम्ही कधी असा उपोषणाला आणि सरकारला वेठीस धरण्याची भूमिका कधी घेतली नाही. परंतु सरकार एवढ्या उपमुख्यमंत्री एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण करते की माझ्या मतदारसंघातलं पाणी पुरवठ्याचं काम आहे, पाणी पुरवठ्याचं काम जवळपास 219 कोटीचं काम मंजूर झालं होतं. खारपान पट्टा आहे, बाळ जन्माला आला की तिसऱ्या दिवशी त्याच्याही जे त्याला पाणी पाजते ते खारं पाणी पाजते. म्हणजे मूल जन्माला आलं तर त्याला खारं पाणी प्यावं लागते. अशी परिस्थिती त्या खारपान पट्ट्यातली आहे. आणि 50% काम झालं, 50% काम झालं, 75 किलोमीटर पाईपलाईन टाकणं झाली. तरी अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी, आमचे तर ते पालकमंत्री आहेत, ॲक्च्युली त्यांनी तर भूमिका त्यांची अशी नसायलाच पाहिजे पालकमंत्री म्हटल्यावर, कारण की जिल्ह्याचा पालक त्यांचा आहे. त्यांनी त्या आरक्षणाला स्थगिती दिली. त्याच्यामुळे आता मी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हार टाकून आमरण उपोषणाला इथं बसत आहोत. आंदोलन किती काळ चालेल? आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दोन वेगवेगळ्या मतदारसंघातलं भांडण असेल किंवा पाणी आरक्षणाचं भांडण असेल तर त्यावर निश्चित माहिती घेणं हे मंत्री महोदयांचं काम आहे. आणि त्या अनुषंगाने माननीय देवेंद्रजींनी तो अहवाल तर तात्काळ मागितलेला आहे आणि तात्पुरती स्थगिती त्याला दिलेली आहे. पण नितीन देशमुख म्हणतात की स्थगिती देऊच नका, असा हा वाद आहे. मी त्यांना जाऊन त्या ठिकाणी, देवेंद्रजींनी मला सांगितलं, मी त्यांना जाऊन त्या ठिकाणी नितीन देशमुखांना भेटलो, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आधी स्थगिती उठवा मगच मी या ठिकाणी उठेल. मला वाटतं असंही अट्टहास त्यांनी करू नये, कारण अशी कुठेही पद्धत कुठेही नाही आहे. आणि आता थेट विधिमंडळ परिसरातली दृश्य पाहणार आहोत, कारण तिथे नितेश राणे आणि आझमीनमध्ये खडाजंगी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. लव जिहादच्या मुद्द्यावरून दोघंही आमने सामने आलेले आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि नितेश राणे आणि आझमीनमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय. पुसायला जा तेव्हा कळेल काय होतं. तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं, ते काय बोलत होते? त्यांचं म्हणणं आहे काय होतच नाही, देखो हे ऐसा आहे. काही हिंदू, काही बीजेपीच्या नेत्यांचं, मी काय बोलतो, लग्न कोणी कोणावर करत काही आक्षेप नाही, पण लग्नाच्या अगोदर तू आशिष असतो, लग्नाच्या नंतर तू आमिर होऊन जातोस, हे प्रॉब्लेम आहे ना. तू त्या हिंदू मुलीला लग्नाच्या नंतर पण हिंदू ठेव ना, काय हरकत आहे? तुला का पाहिजे की तू लग्नानंतर तिने कुराण वाचावं, तिने हिंदू देवी देवतांचा फोटो काढावं? हे कसलं जबरदस्ती? या जबरदस्तीचा आमचा आक्षेप आहे. ह्यांना समजूनच घ्यायचं नाहीये, कारण ह्यांना माहिती आहे ते चुकीचे आहे. जाते अबू आजिम आदमी से आपकी मुलाकात हुई, वहाँ पर उन्होंने मना किया कि तरीके से कुछ नहीं होता. इसलिए मैं बोलूंगा, मेरा जो पत्रकार परिषद होगा ना, मैं उनको गाड़ी भेज के बुलाऊंगा, उनको बैठने दीजिए. पत्रकार परिषद में जो मैं वीडियो एविडेंस देने वाला वो प्रूफ देखने दीजिए. उनको समझ जाएगा कि लड़की, हमारे हिंदू लड़कियों का आयुष्य, जिंदगी कैसे बर्बाद की जाती है, उनको कैसा आगे जाके बेचा जाता है, तब जाके उनके बोलने के लिए चेहरा नहीं रहेगा. नाम बदलकर किस तरीके से लोग शादी
तर नितीन देशमुख यांनी विधिमंडळ परिसरात आंदोलन सुरू केलेलं आहे आणि तिथे शंभूराज देसाई यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. कारण अकोल्यातील पाणी प्रश्नावरून विधिमंडळ परिसरात आमदार नितीन देशमुख यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. अकोल्यातील पाणी योजनेला देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्या विरोधात नितीन देशमुख आंदोलन करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून त्यांनी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या क्षणाची अतिशय मोठी बातमी ही थेट दृश्य आपण पाहतोय. गिरीश महाजन यांनी देखील नितीन देशमुख यांची भेट घेतलेली आहे. तर शंभूराज देसाई यांनी देखील नितीन देशमुख यांची भेट घेतलेली आहे. कारण नितीन देशमुख यांच्याकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलेलं आहे. विधिमंडळ परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. अकोल्यातील पाणी प्रश्नावरून आता नितीन देशमुख आक्रमक झालेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, पाण्यासाठी आमदार नितीन देशमुख आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नक्की नितीन देशमुख यांनी खार पाण्यावर ज्याप्रमाणे आंदोलन करत आहे त्यावर नेगोशिएशन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारकडून या प्रकरणामध्ये सकारात्मक भूमिका घेण्याचा प्रयत्नही सुरू असं बोललं जात आहे. मात्र विरोधी पक्षांचं त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि त्या पाठिंबाला एकंदरीत सरकार जे आहे ते कशा बॅकफुटवर येते पाहणं गरजेचं ठरणार आहे. परंतु जे आंदोलन आहे ते आंदोलन पुन्हा योग्यरित्या मागे घेता येईल याची भूमिका आता सरकारकडून केली जात आहे. बरं विनोद, सध्या विधिमंडळ परिसरात म्हणजे जिथे नितीन देशमुख यांचं आंदोलन सुरू आहे तिथे बरेच नेते उपस्थित असल्याचं देखील पाहायला मिळते. या संदर्भात अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर विधिमंडळ परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.